भूम अडकून ग्रामसभेनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या गावातील बांधकामे पाडण्याच्या योजनांना विरोध करणारा ठराव संमत केला। प्राधिकरणानं त्याऐवजी बायपास रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थांनी एकमतानं केली आहे। हा ठराव स्थानिक आमदारांकडे पाठवला जाईल, त्यांना गावकऱ्यांच्या समस्यांचे प्रतिनिधित्व करावे आणि हा प्रश्न उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन करण्यात आलंय। ताला फाळी तयार जातली, पूल गावाचे जातली, कोल्हेपर्यंत ती वैशाली हॉटेलाकडे तुम्ही ही पोटिंग पण आमच्याकडे कित्याक केली? आता आमदाराकडे वचून मेन कितें आसता, आमदारान ते मांडा बसता, लोकांक हे नाका। आज आम्ही ह्या मुद्द्याचेर पावल्या, सगळो लोक सांगता ह्या गांवांच्यान हो रस्तो नाका, हो प्रोसिजर वळोन तुम्ही आमदाराकडे मांडचो आणि आमदारान आमच्या गांवच्या वतीन सांगते हांगा बायपास तर खंयच्यान काडटा ते तेंचेर आसा। बरोबर, माझेर कोणाचे ऑब्जेक्शन आहा जाल्यार तेणी सांगचे। आणि आमदाराचे आणि आमचे पर्सनल दुश्मनी कसलीच ना। तेणे आमच्या लोकांसमोर येऊन जर तो आमकां हे करता जाल्यार आमी अवश्य तेजे कडेन डिस्कशन करपाक तयार आसात। कित्याक आमकां PWD दिला पळय तितले तुमकां सांगता, आमचे न्हू हे PWDचे। आणि जे आता पळय लेटरां येयला, इन्क्लुडींग आमची पंचायतीकूय लेटर येयला फर्स्ट टायम। आता इतले दीस पळय तीन घरां म्हणटाले पळय, आमचे फर्स्ट टायम हे पंचायतीचे येयला म्हणून आमकां कळ्ळें की एक्विजिशन प्रोसेस जाला म्हणून। इतले दीस तुमी एक्विजिशन करताले, आमी तुमकां प्रत्येक हेका आमी ऑब्जेक्शनां दिल्या, आमी केन्नाच प्रपोज केला, जे तुम्ही मांडला ते आमी करस्पॉन्डंट धाडला, नॅशनल हायवे धाड म्हटल्यार नॅशनल हायवे धाडले ऑब्जेक्शन पंचायतीचे 7 मेंबरांचे युनिमस बॉडी करून वयले तुमचे रेजोल्युशन ग्रामसभेचे आनी आमचे मेळोन आमी धाडली। तरी आसतना हो प्रोसेस चालू जाल्यार आमी ना सगळी फायली कसा आहे फुल फायल आसा, तुकाय खबर आसा सगळी फायल रेडी आसा। आणि हे आमकां PWDन जो प्लॅन धाडला लागजरी तो कांय मती पर्यंत तो आमकां प्लॅन आमचे कडेन आसा। आणि फक्त आमकां एकूच येवना म्हणटा ते कितें एनवायरमेंट क्लियरन्स केल्ल्या ग्रामसभे फाटले त्यान पयलीं तुमी मागलेले तो आमी धाडलेले, म्हाजे रिपोर्ट आणि परतून रिप्लाय घातले ताका रिमांयडर तरी येवना आमकां। बाकी सगळी लेखनां आमचे कडेन आसा, तुमी जाय तेन्ना तुमकां घेया आनी पळोवंक शकता। लास्ट आनी काय उरोंक ना आमकां। जे पद्दतीन तेणी आमकां लेटरां एवॉर्ड म्हणून काडली, जेन्ना कोणाक विचार एवॉर्ड म्हणून येता पळय तेन्ना सगळें सोंपलेलें आसता। आनी ते काला फायलीन जे कितें प्रपोज केलां पळय तेणी, प्रपोज म्हणल्यार कितें, हो नॅशनल हायवेक तेणी प्रपोज केलो सगळें। सो जेन्ना प्रपोज करून ती फायनल ते आतां आमी जाणा की ते फायलीक लागोंक ना अजून सेक्शन, ते जो प्रमाणे तेणी पळय आमकां लेटरां काडल्या त्या हितून ते म्हणटा एवॉर्ड लागलो म्हणजे तेंच्या हितून हे आमी सगळे घेतले जे काला फायलीन आहा। आनी आमकां सगळ्यांक खबर आहा ते कोतान जे कितें काला फायलीन आहा त्या प्रमाणे आमी सगळे वयतले। आनी दुसरी गोश्ट म्हणल्यार तेणी करता आसतना आमकां दाखयता आसतना 2 प्रोजेक्ट म्हणून सांगले। सती देवस्थाना कडल्यान फुडल्यान जो आसा तो दुसरो प्रोजेक्ट म्हणून सांगलो तेन्ना आमी हेका गेल्ले तेन्ना तुम्ही आसले तेन्ना तेन्ना तेणी सांगले आमी 2 प्रोजेक्ट केल्या। आता 2 प्रोजेक्ट करता आसतना गरज कसली पडली 2 प्रोजेक्ट करपाक? गांव एक न्हू, रस्तो एकी कडल्यान वयतलो, ताला फाळी तयार जातली, पूल गांवाचे जातली, कोल्हेपर्यंत ती वैशाली हॉटेलाकडे तुम्ही ही पोटिंग पण आमच्याकडे कित्याक केली? तितून मेनली जो इश्यू मोठो आसलो तो आमचो नॅशनल हायवेचो। आज नॅशनल हायवेक आमच्या सगळ्यांक नोटिसो येयल्ली आसा। नोटिसे कसले एवॉर्ड येयल्लो, एवॉर्ड येता आसतना थंय आमकां कळोन चुकला खूबशी मॅनिप्युलेशन जाल्लें आसा। तेजेर आमी चड वचना कित्याक त्या विशयाचेर आमी चड वचना कित्याक आमी जो निर्णय घेतलेलो आहा तो ठाम बायपासाचेर घेतलेलो आसा। कितलेय जरी आमकां मोपा बसीन फोटिंगपणां करून आमकां लोकांक काबार करपाची तयारी जर गव्हर्मेंटान केल्या कोणाक हातीक धरून आनी कितें करून जाल्यार तेका बळी हे भोमकार पडचे ना। कित्याक ऑलरेडी जी गोश्ट मोपाची जाल्या पळय ती आमी दोळ्या समोर पळयल्ली आसा आनी त्या ट्रॅपान आमी भोमकार फसपाचे ना। आमचो एकूय मनीस त्या अवॉर्डाक बळी पडचो ना। आमी आमच्या विशयाचेर केदेंय व्हडलें आंदोलन करचें पडलें, खंयच्याय लेवलाक वयचें पडलें जाल्यार हे भोमकार सगळे तयार आसतले। आनी ह्या लढ्याक आमच्या संपूर्ण गोंयान लोकांन आमकां आश्वासन दिल्लें आसा, तो लढो आमी आज पर्यंत गोंयान जावंक ना, तो लढो आमी भोमकार दितले। हितून कंप्लीट GBA आसतले, सगळे NGOs आसतले,
प्रत्येक गोंयचे जे वांटेकार जावंक सोदतात ते लोक आसतले हेणी प्रत्येकान आमकां उतर दिल्लें आसा. जर तर ह्या बोमकारान जबरदस्ती गव्हर्नमेंट काबार करून गेले जाल्यार पॉलिटिशियन ऑपोजिशन सोडून बाकीचे लोक बाकीचे NGOs ते गोवा बचाव जावं ती सिव्हिल सोसायटी जावं जे NGOs हांगा येवन गेले तेणी आमची जी रयण पळयली देवाची जे सातेरी मातेक पळयली ते भारावून गेले आनी तेणी आमकां उतर दिल्लें आसा. फुडले जे पावल आसा ते आमी ठरयतले म्हणून. ग्रामसभेचो ठराव म्हणून व्हडलें कांय नासलें, फक्त नॅशनल हायवेचेर एक इश्यू आसलो. नॅशनल हायवेचो इश्यू ग्रामस्थांनी जो मांडला इश्यू तो आमी कन्सिडर केला. पण तांच्यांनी सांगलां की MLAक लेटर करुया आनी तांकां बायपास जाय. त्या प्रमाणे हांव लेटर धाडटलो MLA कडेन आनी MLAचे फुडले प्रोसेस कितें जाता तुमकां पळय. ग्रामस्थांक कितें नोटीस बीन येयल्या कितें ग्रामस्थान एक्विशनाची नोटीसी येयल्या. त्या नोटीसीचेर तांच्यांनी थांब रावपाक जाय न्हू, तांचें डिसिजन. कितले लोकांक येयल्या आतां ग्रामस्थान ते आमचे सकयले कातोल आसा पळय शेत, ते कातोलाक तांकां ती नोटीसी येयल्या. बाकीच्यांक आनी ते कोणसो एक 62/2 तेजे एक पार्ट वयता 340 स्क्वेअर मिटर. ते फक्त थोड्यांनी येयल्या नोटीसी, पूण फक्त वयता ते 340 स्क्वेअर मिटर. बोमा देवळा कडेन सातेरी देवळा कडेन कांय ना. सातेरी देवळा कडेन कांय ना. नारायण देवळा कडेन हांगासर आसा पळय बाण आसा तो पळय म्हणून आमचो एक घट आसलो पयलीं ताका नोटीस येयल्या 650 स्क्वेअर मिटर आनी तेंचे कडेन तो बाण आसा ताका संजय बीन येयला. संजय बीन येयले. संजय गेला आमकां पंचायती गेल्या. आमची पंचायती जी 225 स्क्वेअर मिटर आसा आमकांय नोटीस येयल्या, संजय गेल्या. बाकीच्या हे सायडीन आसा सगळ्यांक येयले एक 2-3 घर. सो फक्त ग्राम एकूच मेजर इश्यू असेल तो नॅशनल हायवेचो एकूच मेजर इश्यू नॅशनल. आणि तुम्ही पंचायतीतर्फे आमदाराक लेटर करतले. हय आतां रेजोल्युशन घेतलें तेंच्यांनी आमी ते रेजोल्युशन फॉरवर्ड करता. तुम्ही फाटी CMाक मेळपाक तेजे कितें जालें फुडें मागीर. आमी CMाक लेटर दिल्लें आमकां ग्राम यो आनी सारकें एक्सप्लेन करून कित्याक CM PWD मिनिस्टर म्हणून तांकां आमकां कन्सल्ट करपाचें आसलें. PWD मिनिस्टर आसा तर CMूच PWD मिनिस्टर तेजे कडेन आसा पोर्टफोलियो म्हणून ताका आमी केलें. पूण तेणी आमकां कांय तसो अपॉयंटमेंट दिवंकूय ना आनी आमकां कांय हें करूं ना. आमी तेजेर आमी कितें करतले.